मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. मध्यंतरी काही कारणास्तव प्रोग्राम थांबला होता, परत एकदा प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. आपण काय सांगाल, आपला परिचय थोडक्यात आपण द्या. आपण खूप चांगल्या पद्धतीनं चळवळीत आतापर्यंत काम केलेलं आहे, काय सांगाल? आणि त्या निमित्तानं आपण निवडणुकीला सुद्धा सामोरे जात आहे. आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी समाधान दत्तात्रय हेंबडे. मी आजपर्यंत दिव्यांग शेतकरी, विधवा महिला यांच्यासाठी मी काम करत आलेलो आहे. या कामावरती मी आमदार समाधानदादा अवताडे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आणि या मागणीवरती आमदार समाधानदादा अवताडे, आमचे मार्गदर्शक संजयजी अवताडे व अजिताप्पा जगताप यांनी उमेदवारी मला दिली. खरं म्हणजे तर ज्या वेळेला आम्ही शहरामध्ये फिरतो किंवा एखाद्या गोष्टीवरती आवाज उठवतो, त्या गोष्टीवरती आवाज उठवत असताना प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आता तर मी नगरपालिकेत जात असताना या शहरामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. खरं म्हणजे आम्हाला अजिताप्पा जगताप असतील किंवा आमदार समाधानदादा असतील किंवा शेवटी आमचे मार्गदर्शक संजयजी अवताडे आहेत, यांनी जो आम्हाला म्हणजे मार्ग दाखवला तो चांगला आहे. आणि गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी जे आमदार समाधानदादांची जी ताकद आहे ती माझ्यामार्फत जाणार आहे नगरपालिकेत. त्याला काय सांगता येईल आणखीन, की आपल्या प्रभागामध्ये सध्या परिस्थितीला कोणकोणत्या अडचणी आहेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये कोणता विकासाचा अजेंडा आपला असेल? माझ्या प्रभागामध्ये मी जो मंगळवेढा नगर परिषद 2 नंबर प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये आमच्या गल्लीतच पाण्याची सोय नसते. उन्हाळ्यामध्ये महिलांना एवढी अडचण असते पाण्यासाठी. ती महिलांची जी पाण्याची सोय ती मी प्रथम करणार. आणि जे रस्ते आहेत ते रस्ते सध्या ब्लॉक असे अंगावरती म्हणजे ब्लॉकवरनं चालता येत नाही अशी ब्लॉक आहेत. मुरडे गल्ली असतील किंवा मुलां गल्ली असेल, या भागातले पहिला ब्लॉक बदलणार. मुलां गल्लीत मस्जिदच्या साईडला जे गटारी आहेत त्या गटारी स्वच्छतेचं काम मी करणार. तिथं मस्जिद असल्यामुळे तिथं ज्या अडचणी येत्या नमाज पठण करताना, त्या अडचणी ज्या स्वच्छतेमधूनच लोक गेले पाहिजेत ही मी पहिला प्रयत्न करणार. युवकांसाठी विशेषतः आपण कोणता अजेंडा राबवणार आहात? खूप युवक सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आहेत. आता युवकांसाठी जे आहे, जो आमच्या अजेंड्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही युवकांसाठी अभ्यासिका, सुटसुटीत अभ्यासिका, क्रीडा संकुल यासाठी जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मी करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी संतभूमी आहे, ही संतभूमीमध्ये संतसृष्टी झाली पाहिजे यासाठी सुद्धा लढा आम्ही उभा करणार. महिलांसाठी कोणता अजेंडा आपण राबवाल? कारण प्रभागामध्ये खूप महिला आहेत आणि महिला सक्षमीकरणाचं काम सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. मेन म्हणजे आज ज्या आमच्या नगराध्यक्ष आहेत, या आमच्या सुप्रियाताई ज्या आहेत, त्या एक म्हणजे चांगल्या शिक्षण म्हणजे शिक्षिकाच आहेत. त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही की प्रत्येक महिलेपर्यंत किंवा महिलेला न्याय देण्याचं काम त्यांनी करतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. कोणता आणखीन अजेंडा असेल प्रभागाविषयी? आणि विरोधकांना काय सांगाल? सध्या परिस्थितीला टीका होत आहे. सध्या टीका होत राहणार आहेत. राजकारणामुळे टीका होतील जातील, पण लोक काम कोण करतंय ह्याच्यावर महत्वाचं आहे. विरोधकांच्या कामाबद्दल काय सांगाल? विरोधकांनी आतापर्यंत काय काम केलंय हे त्यांनी सांगावं. म्हणजे माझ्या जे उमेदवार आहेत माझ्या प्रभागामध्ये, त्या प्रभागातल्या उमेदवारांनी सांगावं की आम्ही ह्या लोकांसाठी काम केलंय, ह्या गरिबांसाठी काम केलंय. किंवा तळमळ सांगावं, एखाद्या जी शहरामध्ये आमच्या प्रभागात फिरत असताना एखादी ट्यूब जरी गेली तर ते ट्यूब बसवण्यापर्यंत एखाद्या अधिकाऱ्याला फोन जरी केला तरी तेवढं त्यांनी सांगावं. तुम्ही दिव्यांगाच्या मार्फत सुद्धा खूप चांगलं काम आहे तुमचं वैयक्तिक. आणि तुम्ही व्यक्तिशः तुम्ही अनेक ठिकाणी संघर्ष केलेला आहे. तहसील असेल, नगरपालिका असतील, सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देत आहे. आणि असंही सामाजिक काम आपलं खूप चांगलं असताना आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. मग याचा एकंदरीत फायदा तुम्हाला कसा होईल? मला माझ्या कामाचीच पावती मिळणार आहे. जे जनतेनं जे प्रत्येकाच्या मनात बसलेलं आहे की बाबा समाधान हेंबडे यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे प्रत्येक जनतेनं ठरवलेलं आहे की आमदार समाधानदादांनी जो उमेदवार दिलेला आहे तो योग्य दिलेला आहे. आणि जे आमदार साहेबांनी जे उमेदवार दिलेत ते बघा, नगराध्यक्ष पदापासून ते शेवटच्या म्हणजे प्रत्येक नगरसेवकापर्यंत बघा, एकदम चांगले उमेदवार आणि सुशिक्षित असे उमेदवार, शिक्षण चांगलं झालेलं आहे असे उमेदवार दिले आहेत. तुम्ही परवा बोलत असताना संकल्प सभेला आम्ही बघितलं
दुवा नावाचा शब्द वापरला, मला दुवा लागली लोकांची, खूप चांगली कामं केल्यावर, त्याबद्दल काय सांगाल आणि प्रभागामध्ये एकंदरीत कसं मी वाटतं? अजूनही सांगतो, मला ह्या जनतेची किंवा ह्या नागरिकांची इथल्या ही दुवा मी तुम्ही म्हणताय मला त्यांचा दुवा लागलेला आहे. त्यांच्या आशीर्वादावरच मी इथंपर्यंत आहे आणि ह्यापुढेही मी त्यांच्या आशीर्वादावर पुढे मी पाऊल टाकणार आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही खरं तर तुमचं क्षेत्र व्यापक आहे, मंगळवेढा तालुका जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही काम चांगलं केलं आहे, परंतु एकंदरीत मंगळवेढा शहरामध्ये तुम्ही तुमचे भरपूर कार्यकर्ते सुद्धा आहेत, मग त्यांना तुम्ही काय आव्हान कराल, काय सांगाल? आता आव्हान करण्यासारखं म्हणजे त्यांना काय आहे की आम्हाला इथं बदल झाला पाहिजे. मंगळवेढा आम्ही पाठीमागे बघत होतो, मंगळवेढ्यात आज सगळ्या युवकांची इच्छा आहे की मंगळवेढ्यात नवीन नवीन काहीतरी आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. थोडा कुठंतरी सध्या परिस्थितीला प्रचार करत असताना पाठीमागं आपण बघितलं कुठंतरी दर्जा घसरतोय, लोक भयभीत आहेत, लोकांना कुठंतरी बारीक स्वरूपात दम दिला जातोय, काय सांगाल? नाही, कसं आहे, निवडणुकीत दम देणं ही काही योग्य नाही. निवडणूक ही प्रेमाने जिंकायची असते आणि ती आम्ही अजितआप्पाच्या मार्फत आम्ही प्रेमाने निवडणूक जिंकणार हे मी तुम्हाला सांगतो. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि आपल्या मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे सुद्धा आमदार भाजपचेच आहेत. मग एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना एक विकासाच्या बाबतीत तुम्ही कसं बघताय तुमच्या प्रभागामध्ये? आता कसं आहे, निवडून आल्यानंतर निधी कुणाला मागणार आम्ही? आमदार समाधान दादांना. आमदार साहेब कुणाला मागणार? राज्य सरकारला. मग राज्य सरकारी किंवा केंद्र सरकारी समाधान दादाचं सरकार आहे, त्यामुळं प्रभागामध्ये जो सुविधा करायच्या किंवा सुधारणा करायची त्यासाठी निधी कमी पडणार नाही हे आज आम्हाला आत्मविश्वास आहे. निधी कमी पडणार नाही म्हणताय तुम्ही, समोरची तर फक्त आघाडी आहे. मग लोकांनी त्यांच्याकडे कसं बघितलं पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये? लोकांनी बघितलेलं आहे त्यांना किंवा त्यांच्याकडे काय आहे ही बी ते लोकांना माहिती आहे, त्यामुळे काय मी काय टीका टिप्पणी करू शकत नाही. तुम्ही विकासाचं आणि गरीब लोकांसाठी मी काम करणार, मी एवढं सांगतोय. काय एक आश्वस्त कराल? विकास म्हणजे आज आमच्या प्रभागामध्ये काही लोकांना गरीब आहेत, ज्यांना घर नाही किंवा शेत नाही, अशा लोकांना साधा रेशनचा माल सुद्धा मिळत नाही. मी पहिला लढा मी त्यांच्यासाठी ठेवणार की प्रत्येक गरीब व्यक्तीला रेशन पोचलं पाहिजे. दुसरा लढा की प्रत्येक घराला जाताना आता आम्ही मुर्डे गल्लीत परवा प्रचाराला जात असताना तिथं एक छोटासा बोळा आहे, त्या बोळातनं म्हणजे काय सुविधा नाही त्यात आणि तिथं वयस्कर लोक जातात. मी पहिला त्यांच्याकडे बघणार, जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या लोकांकडे बघणार की त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत आणि त्यांना चांगलं नगरपालिकेकडं कोणतेही काम त्यांच्यासाठी पहिला प्राधान्य देणार. रस्ते कसे आहेत आणि वीज, पायाभूत सुविधा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, याच्याविषयी तुम्ही काय करणार आहात? आता आमदार समाधान दादाच्या मार्फत जे पाणी फिल्टरचं जे काम झालेलं आहे त्यामुळे पाणी कमी पडणारच नाही असं मला वाटतंय. आणि जर कमी पडत असेल तर त्याच्यावर आम्ही पर्याय काही ना काही काढून दररोज पाणी म्हणजे 24 तास पाणी, जे अजितआप्पा म्हणतात आम्हाला की आपण 24 तास पाणी देण्याचं काम करू, ते आम्ही 100% करणार आहेत. किंवा काही लोकांची विनाकारण लोकांनी पुढं वाढवून सुद्धा ठेवलेलं असतंय, पण त्याबाबत तुम्ही एक भूमिका कशी आहे? छोट्या छोट्या बोळामध्ये अजून सुद्धा लाईट नाही किंवा टुबा नाहीत, त्या मी आता सध्या मतदान मागत असतानाच मी त्यांच्या पूर्ण करत घेतोय. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास झाला की हा माणूस गेल्यानंतर काही ना काहीतरी बदल करतोय. त्यामुळे मला वाटत नाही की आता म्हणजे छोट्या बोळात लाईट नसेल ही नसेल, सगळं ते मी पूर्ण करू शकतो. आणि मी सामान्य जनतेचा माणूस आहे, मी जनतेने मला उचलून घेतलेलं आहे, त्यामुळे मी प्रत्येक सामान्य लोकांचा माणूस आहे. त्यामुळे सामान्य लोक कोण गरीबातला गरीब असू द्या, तो माझ्यापाशी येऊन बसतो, मला काम हक्कानं सांगतो, त्यामुळे मी त्या माणसाचं पहिला प्राधान्य देऊन काम करणार. एकंदरीत तुमच्या प्रभागातील मतदारांना आव्हान काय कराल? येणारा काळ हा खूप अतितटीचं मतदान होणार आहे. बऱ्याचशा लोकांना सद्य परिस्थितीलाच परिवर्तन करायला तयार आहेत का? मंगळवेढेकर हे अजितआप्पाच्या शब्दावर विश्वास ठेवतात, त्यामुळे मी अजितआप्पा हा 100% नगराध्यक्ष होतो एवढं मला मान्य आहे. शेवटी प्रभागातील आणि मंगळवेढा शहरातील तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जी लोकांची खूप कामं केली आहेत, वेळ प्रसंगी तुम्ही उपोषणं केलेले आहेत, अक्षरशः अधिकारी वर्गांना तुम्ही हलू दिलेलं नाही न कामं करता, त्या सर्वांना तुम्ही काय आवाहन करा? आज जेव्हा मी 2016-17 आंदोलन केलं पहिल्या नगरपालिकेपुढं, मंगळवेढा नगरपालिकेपुढं दिव्यांगांचा निधी की द्या म्हणून, त्यावेळेला अजितआप्पा नगरसेवक होते किंवा इतर नगरसेवक चंद्रकांत गोले असतील, पांडू कोळे असतील किंवा बाकी जे पडोळे साहेब असतील, ह्यांनी म्हणजे एका शब्दात आम्हाला म्हणजे आंदोलन एवढं मोठं केलं आणि त्यांनी शब्द दिला की आम्ही तुमचा निधी देऊ. त्यामुळे अजितआप्पानं प्रत्येक वर्षी दिव्यांगांना न मागता निधी देण्याचं काम केलं, त्यामुळे दिव्यांग सुद्धा अजितआप्पा खुश आहेत. मतदान चांगलं होईल का तुमच्या प्रभागामध्ये? मतदान हे 100% चांगलं होईल आमच्या प्रभागात. आमच्या प्रभागात
प्रत्येक जो उमेदवार आहे माझ्या अपोजिटला, त्या उमेदवाराचं म्हणजे काय असं मला वाटत नाही. काय म्हणजे मी काय काम करणार हा उमेदवार मी सांगू शकत नाही. त्यामुळं मला वाटत नाही की बाबा मी त्यांना म्हणजे आव्हान करून किंवा काय करेन. मी तो उमेदवार माझा जो आहे तो विरोधक म्हणून मी कधीच समजलं नाही. तो माझा एक जवळचाच व्यक्ती आहे किंवा भाऊबंदकी म्हणजे असा जवळचा माणूस आहे, पाहुणा आहे शेवटी. आणि राजकारणाचे 4 दिवस आहेत. त्यानंतर आम्ही मंगळवेढा शहरामध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये खूप युवक असे आहेत की त्यांच्या हाताला काम नाही. पण तुम्ही अशा युवकांसाठी तुम्ही आणि तुमच्या भाजप पक्ष असेल विशेषतः काय तुम्ही नियोजन करणार आहात? आज जे मंगळवेढा शहरामध्ये माझा जो 2 नंबर प्रभाग आहे, या प्रभागातील लोकांना किंवा युवकांना जे काम आहे ते मी काम मिळवून देऊच त्यांना. काही ना काहीतरी त्यांना छोटे मोठे उद्योग करायला लावू. पण माझा प्रभाग ही न सोडता असं म्हणजे प्रभागातच राहू द्या, जे पूर्ण शहरामध्ये जे शहरातील युवक आहेत त्यांच्यासाठी मी आमदार समाधानदादा अवताडे व अजित आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा नोकरी महोत्सव मी भरवीन. आणि मंगळवेढा जी आमच्या लगत जी MIDC आहे त्या MIDC मध्ये या प्रत्येक युवकाला जागा मिळवून देऊन त्यांना एक मोठं उद्योजक असं बनवून, हे माझं स्वप्न आहे. लाडक्या बहिणींच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न आपल्याला कानावर ऐकू येत आहेत की काही जणांना मिळाले नाही, तर त्या संदर्भात तुम्ही विशेष काय प्रयत्न करणार आहात? आता ज्या लाडक्या बहिणींना आजपर्यंत लाभ मिळाला नाही किंवा काही अडचणी आल्या असतील त्यामुळे पैसे बंद झाले असतील त्यांच्यासाठी मी प्रयत्न करू. माझ्या प्रभागातच नाही तर शहरातील लोकांसाठी जे आज आम्हाला शशिकांत चव्हाण यांचं मार्गदर्शन असतं, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ह्या शासनाचा म्हणजे भाऊ या नात्याने मी त्यांच्यापर्यंत मदत करून ती लाडकी बहीण योजना चालू करू. तसेच जे युवक आहेत जे मराठा समाजातील असतील किंवा मुस्लिम समाजातील असतील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे किंवा अल्पसंख्याक महामंडळ आहे, यामार्फतही त्यांना कर्ज मिळवून देऊन त्यांना उद्योजक बनवू.